ऍक्च्युली माझी टॅगलाईन आहे हॅपी कस्टमर इज माय गोल. आजचा विषय आहे माझा हाऊ टू चूज द राईट प्रॉपर्टी फॉर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आजकालच्या याच्यामध्ये आपण बघतो प्रॉपर्टी घ्यायची ना तर आपण घाबरतो, ही प्रॉपर्टी घेऊ का नको, याच्यावर काय काय होतं. आपण मोबाईल खरेदी करताना 10 ते 15 व्हरायटी बघून घेतो तेव्हा मोबाईल चॉईस करतो, पण प्रॉपर्टीला का नाही. आज इथे लाखो करोडची इन्व्हेस्टमेंट करायची असते तर प्रॉपर्टीला काय. फॉर एक्झाम्पल आज मी प्लॉटचं उदाहरण देते. आपण जेव्हा प्लॉट खरेदी करतो तो प्लॉट खरेदी करण्याच्या अगोदर बेसिक म्हणजे त्याचा 7/12 बघावा. 7/12 सगळं लिहिलेलं असतं. ही प्रॉपर्टी कुणाच्या नावावर, तुम्ही स्वतः जाऊन सुद्धा बघू शकता. ऑनलाईन आजकाल आहे तर त्याचा नंबर लागतो, सर्वे नंबर हा तो टाकायचा आणि आपल्याला सर्व डिटेल्स मिळते ती प्रॉपर्टी कुणाच्या नाही, कोण मध्यस्थ आहे. त्या 7/12 बँकेचं कर्ज आहे का संस्थेचं कर्ज आहे का इतर कर्ज आहे ते प्लॉटवरच्या याच्या आपल्याला कळतं. सेकंड म्हटलं की प्लॉट बघताना तो एनए प्लॉट आहे का ऍग्रिकल्चर प्लॉट आहे ते बघणं. सेकंड मध्ये प्लॉट मध्ये आपण जेव्हा बघतो तो सरकार मान्य भूमिलेख अप्रुव्हल असतो असा प्लॉट, तो अगोदर चेक करणं गरजेचं आहे. तिथे खरंच रेसिडेन्शियल आपण करू शकतो का नॉन रेसिडेन्शियल आहे, ह्या काही बेसिक गोष्टी असतात त्या प्लॉट खरेदी करताना आपण बघतो. शिवाय प्लॉट खरेदी करताना आपल्याला तिथे घर बांधायचं असतं तर घर बांधण्यासाठी ती सॉइल त्या रेसिडेन्शियलसाठी उपयुक्त आहे का नाही ती सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण सॉइलचं ती उपयोग नसेल, कारण 10 ते 12 फुटाच्या आत जात असेल कन्स्ट्रक्शन तर मग आपला फाउंडेशन खर्च वाढतो. त्याच्यामुळे आपला खर्च वाढल्यामुळे आपलं बजेट कोलॅप्स होऊ शकतो. मग ते प्लॉटची किंमत आपल्याला काय वाटते डबल टिबल. आपण स्वस्तात प्लॉट घ्यायला जातो पण इकडे डबल टिबल. त्यासाठी तुम्हाला ना रिअल इस्टेट कन्सल्टंटची गरज आहे. लोक काय करतात परस्पर जातात, चला आज या बिल्डरकडे चाललो, पण बिल्डर देतो काय देतो, त्याची प्रॉपर्टी आहे का. कारण रिअल इस्टेट कन्सल्टंट का केलेलं आहे, आज गव्हर्नमेंटने अप्रुव्हल दिले आम्हाला, आज रूल्स रेग्युलेशन हे शिकायला भेटलेलं आहे. म्हणून आम्ही रिअल इस्टेट कन्सल्टंट होतो. नो ब्रोकर नो एजंट, कन्सल्टंट. आम्ही प्रॉपर तुम्हाला गाईडलाईन्स करू शकतो. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असो नाहीतर कमर्शियल प्रोजेक्ट असो, कुठेही काही आपण प्रॉपर्टी खरेदी करताना प्रॉपर आपल्या नातेवाईकामध्ये रिलेटिव्हजला आपण प्रॉपर्टी खरेदी करताना रिअल इस्टेट कन्सल्टंटचा कधीही उपयोग घ्या. आपल्या याच्यामध्ये नितीन कोटकर सर आहेत, येवले सर आहेत, आपल्या चॅप्टरमध्ये म्हणजे आहे. प्रत्येकाने त्यांच्याशी कम्युनिकेशन करून हे करणं, त्याचा सल्ला घेणं. शिवाय हे थोडक्यात माझं प्रॉपर्टीच्या संदर्भात सजेशन झालं. मी आतापर्यंत माझ्या या सर्व्हिसेस आहेत. मी सोल सेलिंग प्रोजेक्ट करते, न्यू अँड रिसेल प्रॉपर्टीचं काम करते, फार्म हाऊस प्लॉट करते, बँक प्रॉपर्टी माझ्याकडे अवेलेबल आहे, रेंटल रेसिडेन्शियल कमर्शियल मध्ये काम करते, MIDC प्लॉट रेंटेड सेलिंग करते, प्रॉपर्टी लिगल ऍडवायझर आहे, प्रॉपर्टी व्हॅल्युएशन आहे. कोतकर सर असेलच, MIDC मध्ये त्यांना मी प्लॉट द्यायला मदत केलेली आहे. मी काही कमर्शियल प्रोजेक्ट सक्सेसफुली सेल केलेला आहे. ध्रुवनगरमध्ये सातपूर गंगापूर लिंक रोडला तिथे आज फॅमिली कट्टा म्हणून हॉटेल झालेलं आहे तिथे. पण मोतीवाला कॉलेज पाशी ह्या शॉपला काहीच किंमत नव्हती त्यावेळेस, 2 वर्षापूर्वी सेल केलं. तो बिल्डर अक्षरशः ना 47-53 विकायला रेडी झाला. पण त्यांनी माझ्याकडे जेव्हा हा प्रोजेक्ट दिला त्याला कॉम्पिटेटिव्ह झाली, 5 कस्टमर वेटिंगले होते. 63ला हा माझा शॉप कॉर्नरचा गेला. त्याला मी 10 लाखांनी बेनिफिट दिले. माझं मुंबई पुणे मार्केटिंग करून तो खुश झाला त्यावेळेस. नेक्स्ट ध्रुवनगरला आतल्या साईडला शॉप विकले जात नव्हते पण ते विकले तिथले मी. पण आता सध्या माझं ऑफिस पण तिथे गोविंदनगरला. हा प्रोजेक्ट माझ्याकडे कमर्शियल साठी सेलिंगला आणि रेंटेड पण आहे. मी काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट केले. जीवन बाग मध्ये काही फ्लॅट विकलेला आहे ध्रुवनगरमध्ये. आडगावला समर्थ एलिगन्स म्हणून आहे, तिथले प्रोजेक्ट सेल केलेले आहेत. पाथर्डी फाट्याला बालाजी रो हाऊस आहे, तिथले सेल झालेले आहेत. पण नाशिक गंगापूर रोडवर हा प्रोजेक्ट सक्सेसफुली सेल केलेला आहे. मखमलाबाद, आडगाव म्हणजे नाशिकच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, मी सगळे प्रोजेक्ट सेल केलेले आहेत. त्यामुळे मला त्यातली नॉलेज आहे कुठल्या प्रॉपर्टीची किती व्हॅल्यू आहे आणि प्रॉपर्टी खरेदी करताना काय घ्यायची काळजी त्या संदर्भात माहिती आहे. हा सर्वात श्रीपाल रेसिडेन्सी हा माझा सर्वात जीवनातला पहिला प्रोजेक्ट आहे. तो मी सक्सेसफुली
एका महिन्यामध्ये 8 फ्लॅट सेल केले. मुंबई मार्केट साधारण एरिया म्हटलं ना 450 ते 550 असा एरिया होता. पण मी किचनची साईज फार अवघी कमी होती, आपण उभं राहील तेवढेच, पण मी तो 23.5 लाखामध्ये तो फ्लॅट विकून टाकला. 8 फ्लॅट एका महिन्यात सेल केले. तो हा 3 BHK फ्लॅट, म्हणजे काही फ्लॅट म्हणजे सोल्ड आउट झालेले बंगलो आहे. मेरी रासबिहारी लिंक रोडवर माझी आता एक साईट सुरू आहे. आणि सध्या हा राणीनगरमध्ये 1 फ्लोअर 1 फ्लॅट सुरू आहे. आता 2 ते 3 महिन्यामध्ये आपण पोजेशन देतो. अशा प्रकारे माझ्या नाशिकमध्ये प्रोजेक्ट सुरू आहेत. आणि अजून सांगायचं म्हटलं, रिअल इस्टेटमध्ये कधीही कुणाला काही प्रॉब्लेम, आणि फ्रीमध्ये कन्सल्टंट करतो, काही चार्जेस घेत नाही. माझ्याशी खरंच तुम्ही काही असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. आज मला इथेच तुम्ही नाशिक चॅप्टरने इथे मला आज बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचे मी मनापासून धन्यवाद करते.